नमस्कार, मी स्नेहल पाटकर. बुलेटिनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. बुलेटिनला सुरुवात करूयात आणि बातम्या पाहूयात विस्तारानं. कोल्हापूर पोटनिवडणूक भाजपमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन झालेलं आहे. भाजपचा उमेदवार आज अर्ज भरणार आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. आताची आपण ही बातमी पाहतो आहोत. कोल्हापूर पोटनिवडणुकीत भाजप जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहे. भाजपचा उमेदवार आज उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती मिळते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील काँग्रेसच्या कामची बोकाटावर असेल. बंटी पाटील हा माणसं खाणारा माणूस आहे आणि त्यामुळे सावध राहा, शिवसैनिकांना सावध राहा. उद्या संजय राऊत यावर पडणार आहेत. आमच्या घरचं आम्ही बघतो, तुमच्या घरचं काय बघता ते सगळं रोज सकाळ संध्याकाळ दिसतंय. टीव्ही ऑन करा म्हणजे कळेल. तुमच्या संपर्कात आहेत का जे नाराज? दादा, शिवसैनिक नाराज आहेत उत्तरेतले, तुमच्या काही संपर्क? जाहीरपणे सांगणं इतका कच्चा राजकीय नेता मी. दादा राष्ट्रवादी दादा दादा भारतीय जनता पार्टी. तेव्हा भाजप उमेदवार सत्यजित कदम हे उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि त्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील देखील उपस्थित आहेत. त्यांनी आताच काही वेळापूर्वी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामध्ये त्यांनी सतेज पाटलांवर तोफ डागली आहे. पुण्यात पुढच्या बातमीकडे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ज्या जितेंद्र नवलानीचा उल्लेख केला होता त्या नवलानींना मुंबई पोलिसांनी समन्स बजावलंय. जितेंद्र नवलानी आणि ईडी यांच्या विरोधात तक्रारीत नाव असलेल्या कंपन्यांविरोधात महाविकास आघाडी सरकारने आता कारवाई सुरू केली आहे. जितेंद्र नवलानी आणि ईडी अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रारपत्रात ज्या कंपन्यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला होता अशा कंपन्यांच्या संचालकांना मुंबई पोलिसांनी समन्स बजावलंय. 2015 ते 2020 दरम्यान 70 कंपन्यांकडून नवलानींच्या कंपनीच्या खात्यात 59 कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आल्याचा आरोप हा नवलानी यांच्यावर करण्यात आलाय. ईडी अधिकाऱ्यांच्या इशाऱ्यावरती कंपन्यांकडून हे पैसे गोळा केले जात होते आणि आता या प्रकरणी याची चौकशी सुरू आहे. आणि यावर संजय राऊत नेमकं काय म्हणाले आहेत ते पाहूया. मैं ईडी वाले से पूछता हूं कि जितेंद्र चंद्रलाल नवलानी कौन है? नाम लिख लीजिए, जितेंद्र चंद्रलाल नवलानी. ये नाम सुनकर मुंबई और दिल्ली के ईडी ऑफिस का सांस बंद हो गया होगा. उनको फंसीने छूटे हैं. चार महीने से मुंबई के जो बिल्डर्स है बड़े बड़े उनसे वसूली चल रही है ईडी के नाम पर. मुंबई के 70 बिल्डर, प्रतिष्ठित बिल्डर, उनसे ईडी के नाम पर जो वसूली हो रही है उसको ईडी को भी पता है, कुछ अधिकारियों को पता है. ये कौन है, ये किसके लोग हैं, सब डेटा मेरे पास है. और मैं सबसे पहले प्रधानमंत्री मोदी जी को इस बारे में, जैसे वेंकैया जी को लिखा है, मैं मोदी जी को लिखूंगा. आणि यानंतर आता माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून. अजित, जितेंद्र नवलानी आणि ईडीचं काय कनेक्शन आहे असा देखील आता प्रश्न उपस्थित केला जातोय. त्यावरती संजय राऊतांची प्रतिक्रिया सुद्धा आता आपण ऐकली. नक्कीच जितेंद्र नवलानी ही जी व्यक्ती आहे ही सध्या भारतात आहे का, इथपासून प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत. EOWचे अधिकारी म्हणजे आर्थिक गुन्हे शाखा मुंबई पोलिसांची जी आहे या शाखेतील जे अधिकारी तपास करते या सगळ्या प्रकरणांचा, त्या अधिकाऱ्यांशी मी जेव्हा चर्चा केली तेव्हा त्यांचं म्हणणं असं झालं आहे की या प्रकरणातील नवलानी नावाचा व्यक्ती जो आहे तो भारतात आहे का ह्याची आम्हाला शंका आहे. त्यामुळे तो नेमका कुठे ह्याचा आम्ही शोध घेतोय. तत्पूर्वी जवळपास 41 अशा कंपन्या आहेत ज्या कंपन्यांकडून ज्या कंपन्यांनी नवलानी याच्या जवळपास 5 कंपन्या आहेत. या 5 कंपन्यांची नावं जी आहेत ती अशी आहेत की बिलियनियर हॉस्पिटल सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड, बोन्झा फॅशन मर्चंटाइज, प्रॉन्टो एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड, सिक्युरी सिस्टम प्रायव्हेट लिमिटेड, ट्रस्टी हॉस्पिटल सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड. या ज्या 5 कंपन्या आहेत या 5 कंपन्यां
च्या खात्यांमध्ये विविध मार्गे जवळपास 41 अशा कंपन्या आहेत ज्यांनी पैसे ट्रान्सफर केलेले आहेत आणि जे तक्रारदार आहेत त्या तक्रारदारांचा आरोप असा आहे की ज्या कंपन्यांनी ह्या 5 कंपन्यांमध्ये पैसे ट्रान्सफर केलेले आहेत त्यांना ईडी मार्फत कारवाईची धमकी देण्यात आली होती, भीती दाखवण्यात आली होती आणि त्यांच्यावरती कारवाई करू नये, त्यांना चौकशी करता बोलू नये, त्यांची अटक होऊ नये, याचबरोबरीनं त्यांची संपत्ती ही अटॅच किंवा जप्त होऊ नये याकरता जवळपास त्यांची जेवढी काही रक्कम असेल म्हणजे साधारणपणे जर एखाद्या व्यक्तीचा 50-100 कोटीचा घोटाळा असेल तर त्यापैकी 10 ते 15% रक्कम जी आहे ती या नवलानीच्या अकाउंटवर ट्रान्सफर करायला सांगण्यात आली होती असा आरोप जो आहे तो तक्रारदार यांनी ईओडब्ल्यू मध्ये केलेला आहे. एक पत्र लिहून ही तक्रार केली होती. या सगळ्या पत्राची कॉपी जी आहे ती न्यूज लोकमतच्या आपल्याकडे आहे. याच्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे की नवलानी कशा पद्धतीनं ईडीच्या अधिकाऱ्यांची संगनमत करून ज्या कंपन्या आहेत त्यांच्याशी भेटगाठ करायचा किंवा त्यांना भीती दाखवायचा की तुमच्यावरती आता ईडीची कारवाई होणार आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांची देखील भेट घडून आणल्याचं या पत्रात म्हणण्यात आलेलं आहे. अजित, पण नवलानी यांच्याबरोबर अन्य काही उद्योजक आहेत तर त्या उद्योजकांवर ते जे उद्योजक आहेत ते उद्योजक सुद्धा ईडीच्या रडारवर असल्याची माहिती मिळते. ते कोण उद्योजक आहेत त्यांच्याबद्दल काही माहिती मिळाली का? नक्कीच. ह्या ज्या नोटीस आहेत ह्या ईडीने नाही तर ईओडब्ल्यूने बजावलेल्या आहेत. ईओडब्ल्यू ही मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा आहे. जशी ईडी ही केंद्राची शाखा आहे तशीच ईओडब्ल्यू ही मुंबई पोलिसांची शाखा आहे. आणि ज्या 41 कंपन्यांनी नवलानी यांच्या कंपन्यांमध्ये पैसे पाठवले होते याची कारणं जी आहेत ती कारणं दाखवा नोटीस जी आहे ती ईओडब्ल्यूने या कंपन्यांना बजावलेली आहे की नेमकं हे पैसे जे आहेत तुम्ही कोणत्या कारणाकरता पाठवले होते, याचे व्यवहार करण्यामागची कारणं काय आहेत आणि इतके पैसे जे पाठवलेले आहेत यामागे नेमका उद्देश काय होता या गोष्टींची शहानिशा करण्याकरता ईओडब्ल्यूने या 41 कंपन्यांना नोटीस पाठवलेली आहे. आणि नवलानी यांच्या 5 कंपन्या ज्या आहेत त्या 5 कंपन्यांना देखील नोटीस पाठवलेली आहे की इतके पैसे 2015 ते 2020 या दरम्यान तुम्ही स्वीकारलेले आहेत. हे पैसे तुम्ही का स्वीकारलेले आहेत, कशाकरता स्वीकारलेले आहेत, स्वीकारण्याची कारणं काय आहेत आणि कशा माध्यमातून स्वीकारलेले आहेत. तर हे सगळे पैसे जे आहेत या पैशांचा व्यवहार कसा झालेला आहे याची पूर्ण माहिती आर्थिक गुन्हे शाखेला द्यावी अशी नोटीस जी आहे ती ईओडब्ल्यूने या नवलानीच्या 5 कंपन्या आणि 41 अशा कंपन्या आहेत ज्या कंपन्यांमार्फत नवलानीला पैसे वळते करण्यात आले होते. आता राहिला विषय या सगळ्या गोष्टींचा तर या कंपन्यांना नोटीस बजावलेली आहे. त्यांच्यामार्फत आता तिथून त्यांची उत्तरं येतील, ते माहिती देतील आणि त्यानंतर पुढे जाऊन ज्यावेळेस हे सगळे शहानिशा होईल त्यानंतर पुढे अटकेचं सत्र सुरू होईल किंवा जी तक्रार आहे ती तक्रारीची आता प्राथमिक स्वरूपामध्ये शहानिशा केली जाते. आर्थिक गुन्हे शाखेकडून ही सगळी तक्रार जी आहे या तक्रारीची स्क्रुटिनी केली जाते. अजित, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा आता ही जी तक्रार आहेत या तक्रारींची आता शहानिशा केली जाते. यापुढेच याविषयी हे जे समन्स पाठवलेले आहेत किंवा या ज्या नोटिसा पाठवलेल्या आहेत त्यावरती कारवाई होईल. वळूयात पुढच्या बातमीकडे. भाजप नेते मोहित कंबोज भारतीय यांच्या राहत्या घरी आज मुंबई पालिकेचं पथक पाहणी करण्यासाठी येणार आहे. 24 तासात महापालिकेकडून मोहित कंबोज यांना 14 नोटिसा पाठवण्यात आल्या. आज सकाळी 11 वाजताच्या दरम्यान मुंबई महापालिकेचं पथक पाहणी करण्यासाठी पोहोचवणार होतं आणि त्याच दरम्यान महापालिकेच्या नोटीसवरती त्यांची प्रतिक्रिया देखील अपेक्षित होती. याविषयी आपण माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडून. प्रणाली, मोहित भारतीय कंबोज यांच्या घरी मुंबई महापालिकेचं पथक जाणार होतं आणि त्यानंतर त्यांची प्रतिक्रिया देखील अपेक्षित होती. स्नेहल, आपण जर बघितलं तर मोहित कंबोज हे सातत्यानं आपण बघितलं तर शिवसेनेवर हल्ला करतायत. विशेषतः शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर हल्ला करतायत आणि त्यानंतर ज्या पद्धतीनं नारायण राणे यांनी संजय राऊतांवर हल्लाबोल केला होता, त्यानंतर नारायण राणे यांच्या घराला नोटीस बजावण्यात आली होती. अगदी तसाच प्रकार मोहित कंबोज यांच्या बाबतीत घडलेला आहे. मोहित कंबोज यांना मुंबई महानगरपालिकेनं 24 तासामध्ये तब्बल 14 नोटिसा त्यांच्या विविध कार्यालय असतील, त्यांची घरं आहेत, यांना बजावलेल्या आहेत. त्यांचे जे पार्टनर्स आहेत त्यांची जी कार्यालय आहेत त्यांना सुद्धा नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. 14 ठिकाणी नोटिसा बजावण्यात आलेल्या आहे. परवाच्या दिवशी या नोटिसा बजावण्यात आलेल्या होत्या. 24 तासाचा कालावधी त्यांना देण्यात आला होता आणि त्यानंतर आज 11 वाजताच्या सुमारास महानगरपालिकेचं पथक जे आहे ते त्यांचं निवासी घर जे सांताक्रूज परिसरामध्ये आहे त्या घरी
पाहणी करण्यासाठी पोहोचणार होतं. थोड्या वेळातच आपल्याला माहिती मिळू शकेल की हे पथक पोहोचलंय किंवा नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे की मोहित कंबोज यांचं घरामध्ये काही अवैध बांधकाम आहे का, काही त्यांनी अवैधरित्या काही केलेलं आहे का, ही सगळी पाहणी करण्यासाठीची ही नोटीस होती. खरं तर नारायण राणे यांच्या बाबतीत जर आपण बघितलं तर काही जणांनी तक्रारी टाकलेल्या होत्या आणि त्यानंतर अशा पद्धतीची नोटीस नारायण राणे यांना बजावण्यात आलेली होती. मुख्य म्हणजे मोहित कंबोज यांच्या विरोधात अशी कुठलीही तक्रार नसताना महापालिकेनं सुमोटो म्हणजे स्वतःच पाहणी करण्याची इच्छा दर्शवली आणि त्यानुसार त्यांना तशी नोटीस बजावली आणि आता त्यांच्या घरी आज 11 वाजेच्या सुमारास महानगरपालिकेचं पथक पोहोचेल आणि ते त्यांच्या संपूर्ण घराची पाहणी करेल अशी माहिती मिळते. प्रणाली, याविषयीचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेतच राहणार आहोत, पण तुर्तास धन्यवाद. मोहित कंबोज यांनी 1 तासापूर्वी एक ट्विट केलेलं आहे. त्यात ते म्हणालेत की श्री उद्धव ठाकरे जी आणि श्री शरद पवार साहेब, मैं आप दोनों से डरता हूं, मेरा जो करना है कर लीजिए, अशाचं ट्विट त्यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी झूठा केस करना है या मुझ पे जितने नोटीस भेजने हैं आप करिए और भेजिए, मेरा संघर्ष जारी रहेगा, असं त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलंय. वळूयात पुढच्या बातमीकडे. मंत्री जितेंद्र आव्हाडांनी भीती वर्तवलेली आहे. माझी मुलगी अनेक कंपन्यांची डायरेक्टर आहे, मुलीला बोलावलं तर ती आत्महत्या करेल, असं जितेंद्र आव्हाड यांनी भीती वर्तवलेली आहे, व्यक्त केलेली आहे. मुलीनं देशात राहू नये असं वाटतं, असं देखील जितेंद्र आव्हाड म्हणाले. दारावर टकटक झाली तरी भीती वाटते, असं जितेंद्र आव्हाड म्हणतात. जितेंद्र आव्हाडांनी ही भीती व्यक्त केली आहे की माझी मुलगी अनेक कंपन्यांची डायरेक्टर आहे, माझ्या मुलीला जर बोलावलं तर ती आत्महत्या करेल, मुलीनं देशात राहू नये असं वाटतं, दारावर टकटक झाली तरी भीती वाटते, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. तुम्हाला तरी सेफ वाटते का? मला मी काय चुका केलेल्या नाही आहेत, पण माहित नाही बाबा वरच्या टिपिंग मध्ये काय चुका असतील तुम्हाला माहित नाही. पण एकूणच कुटुंबाच्या ज्या दृष्टीने तुम्ही विचार करता, मी अतिशय स्पष्टपणाने सांगतो, कोणी बोलो ना बोलो, भीती ही माणसाला खात असते. रात्री 3 वाजता जर टकटक झालं तर हार्ट अटॅक येण्याचेच संभव असतात. असं वाटतं की ईडी येत आहे. ध्यानी म्यानी सुटणीच नाही ना कोणाच्या घरात कोण घुसेल. पण ह्याच्यात सर्वात हाल होतात ते अशा माणसांचा ज्यांचा तुमच्या राजकारणाशी संबंध नसतो. आज मी 35 वर्ष 38 वर्ष होत आले मी राजकारणात आहे. माझ्या पुरीचा काय राजकारणाशी संबंध, पण आज ती किती ठिकाणी तरी डायरेक्टर आहे. तिला जर उद्या नुसतं बोलवलं तर ती आत्महत्या करेल. बापरे, हे फार मोठं वक्तव्य आहे तुमचं. त्या फ्री बर्ड्स आहेत ना, त्यांना हे असल्या सवयी नाही ना. पण मग तुमची मुलगी या देशात राहणार नाही की काय? मला तरी वाटतं की तिला राहू नये. हे वातावरण इतकं गडबड होत राहिलंय की म्हणजे ती कोरोनामध्ये मी जेव्हा होतो तेव्हा तिची जी मी परिस्थिती बघितलेली तीच मला भीतीदायक वाटत होती. तर आता जर काही म्हणजे माझ्या बाबतीत घडणार नाही याची 100% मला खात्री आहे. पण उद्या झालंच तर मला पहिला मनात विचार येतोय की माझ्या पोरीचं काय होईल. वळूयात पुढच्या बातमीकडे. फोन टॅपिंग प्रकरणासंदर्भातली ही बातमी आहे. पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला या कुलाबा पोलीस ठाण्यामध्ये हजर झालेल्या आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांचा जबाब नोंदवण्यात आला होता. आज पुन्हा तपास अधिकाऱ्यांसमोर त्या हजर झाल्या. तेव्हा फोन टॅपिंग प्रकरणी पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला या कुलाबा पोलीस ठाण्यामध्ये हजर झालेल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच या फोन टॅपिंग प्रकरणी त्यांचा जबाब नोंदवण्यात आला होता. वळूयात पुढच्या बातमीकडे. पुणे विमानतळावरती कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी UAE इथून आलेल्या विमानातील एका प्रवाशाच्या ताब्यातून 48,66,000 रुपये किमतीचे हिरे जप्त केलेत. या प्रकरणी पोलिसांनी पुण्यातील कोंढवा भागात राहणाऱ्या 32 वर्षीय तरुणाला कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुढील चौकशीसाठी ताब्यात घेतलाय. हा तरुण विमानानं पुण्यात आल्यावर विमानतळावर त्याची बॅग तपासण्यात आली. यावेळी पॅन्टच्या खिशात 75 कॅरेट म्हणजेच 3,000 हिरे सापडलेले आहेत. या प्रकरणी संशयित तरुणावरती गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला आहे. या बातमीचा मुद्दा महाराष्ट्राचा या बुलेटिनमध्ये वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर इतरही काही घडामोडी पाहूयात. पहा फक्त न्यूज 18 लोक.
ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. कठोर मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर सगळं काही शक्य आहे. न्यूज 18च्या बायजूस यंग जिनियस सीझन 2 मध्ये आम्हाला अशाच चिमुरड्यांचा शोध लागलाय की त्यांनी अशक्य ते शक्य केलंय. असेच काही जिनियस आपल्याला या आठवड्याच्या मालिकेत पाहायला मिळणार आहेत. पाहूयात त्याचीच एक झलक. आज की हमारी पहली यंग जीनियस बड़ी तूफानी है. बेखौफ समुद्र की लहरों पर खेलना इनकी निशानी है. नेशनल चैंपियन इन विंड सर्फिंग एंड एन एस नेशनल स्किफ सेलर, प्रधानमंत्री बाल पुरस्कार अवार्ड की विजेता, गोवा की शान, ये है 15 साल की पर्ल कोलवलकर. देखिए तो रवि, ये पर्ल है, पर्ल कोलवलकर. और पर्ल आप तो इनको जानती हैं, रवि दाहिया ओलंपिक सिल्वर मेडलिस्ट. एक्साइटेड टू मीट हिम? वेरी. आप तो अखाड़ा में कुश्ती लड़ते हैं, ये समुद्र में कुश्ती लड़ती है लहरों से. इनका ख्वाब है कि पेरिस में भारत के लिए वो सेलिंग करें. हम भी उम्मीद करेंगे कि अगली बार मैं भी देश के लिए गोल्ड जीतूं और आप मेरे साथ हो और दोनों उसमें पेरिस भी लेने मिले और देश का नाम रोशन करेंगे दोनों. लेकिन आप इनको बताइए कि इसमें इनको क्या करना पड़ेगा ताकि वो जाकर उस पोडियम पे पहुंच जाएं, टॉप पर. बिल्कुल जी, सबसे पहले तो यही कहूंगा कि एक डिसिप्लिन है वो सबसे जरूरी है और एक रिस्पेक्ट है ना, सबकी बड़ा या छोटा सबकी एक रिस्पेक्ट आपके मन में जरूर होनी चाहिए. और एक आपका गोल है ना, उसके प्रति आप इतने सच्चे होने चाहिए कि आप अचीव भी ना करो ना तो आप कल ये नहीं हो कि मैंने अपनी तरफ से कोशिश नहीं की. हमारे नेक्स्ट जीनियस एक डेटा साइंटिस्ट हैं. डेटा साइंटिस्ट टाइटल से ही बड़ा और मुश्किल काम सुनाई देता है और इस बड़ी और मुश्किल जिम्मेदारी को सिर्फ 14 साल की उम्र में संभालते हैं हमारे अगले यंग जीनियस. Hey Siddharth. Oh, hello. Come, sit. Welcome to Byju's Young Genius. तो आप एक बात बताइए, ये डेटा की दुनिया में आप घुसे कैसे? So, yes, my mom and dad are also software engineers. At the age of 7, I basically first started with the whole concept of coding and everything. 7 साल की उम्र में? At a young age, I play a lot of computer games and mobile games as well. Hi, Siddharth. Hi, guys. Oh my God, I am mind blown by what I just saw. Oh, yes. I mean, do you have any free time to become my coach anytime soon? आणि या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पहा फक्त न्यूज 18 लोकमत थोड्याच वेळात स्पीड न्यूज.